या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59. नमस्कार. सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमात आज आपण सोलापुरातील अनेक जण वेगवेगळ्या क्षेत्रात आपलं कार्य आणि आपलं ध्येय साध्य करत असतात. यात विशेष म्हणजे पुरुष असतील किंवा महिला असतील, आपापल्या क्षेत्रात आपापलं उद्योग क्षेत्र सांभाळत आपलं ध्येय पूर्णत्वाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असतात. यामध्ये विशेष म्हणजे एक महिला की जी आपल्या घर संसार सांभाळत आपल्या नव्या ध्येयाला साथ घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सोलापुरातील विडी वर्कुल सारख्या एका म्हणजे सामान्य अशा परिसरात राहणाऱ्या सौ माधुरी मुरलीधर चिट्याल या महिला गेल्या जवळपास 6-7 वर्षापासून आपल्या वेगळ्या कलेने आपलं प्रयत्न सुरू आहे, पण त्यांना अपेक्षित असं यश मिळत नाहीये. जेणेकरून त्या जे क्षेत्र आहे ते क्षेत्र सहसा आपण कोणीही सहसा जल्दी आपण ऍक्सेप्ट करत नाही, कारण त्यामध्ये वाचनाची आवड ज्यांना असते त्यांना ते एकदम ऍक्टिव्ह होतात आणि ते आपला ध्येयासाठी पूर्णत्व येऊ शकतं. गेल्या 7-8 वर्षापासून माधुरीताई यांनी अनेक कथा संग्रह, कविता, छोटे लघुकथा असतील, मोठे दीर्घकालीन कथा असतील, याचं व्यवस्थित मांडणी करून अनेक कविता आणि लघुकथा सादरीकरण केलेले आहेत. त्यातील विशेष म्हणजे आज आपण ज्या कारणासाठी आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलं आहे ते म्हणजे जीवनसाथी पार्ट 1 असं पुस्तक आता त्यांनी प्रकाशित करण्याच्या मार्गावर आलेले आहेत. त्या निमित्त आपण त्यांना या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. माधुरीताई नमस्कार. पहिल्यांदा मला तुमची ओळख सांगा, कारण मी ऐकलेलं आहे की तुमचं पहिलं बालपणचं आपलं नियोजन कसं असतं ते सांगा. नमस्कार सर, मी माधुरी मुरलीधर चिट्याल माझं नाव. मी 3 महिन्याची असताना माझी आई वारली होती, तर पप्पाने दुसरं लग्न केलं होतं. त्यांना एक मुलं बाळ आहे आणि मला माझं आणि माझ्या बहिणीचं पालन पोषण आमच्या आजी आजोबा यांनी केलं होतं. मम्मीचे मम्मी पप्पा आणि आमच्या मामा मामी यांचा मला सपोर्ट मिळत गेला. माझं शिक्षण 10वी संभाजीराव शिंदे विद्या मंदिरमध्ये झालं. शिक्षणामध्ये मला आजी आजोबांनी मदत केली होती. ट्युशन, शिक्षण, बाकी सगळं एक्स्ट्रा क्लासेस सगळं त्यांनी मला प्रत्येक वेळी पाठिंबा दिला होता. आणि 11वी 12वी माझं AR बुर्ला महिला महाविद्यालयामध्ये झालं होतं, कन्या प्रशालामध्ये. माझं 15वी शिक्षण कम्प्लीट झालं आणि पुढं माझं MCOM दयानंद कॉलेजमध्ये झालं. ते लॉकडाऊन पिरियडमध्ये अर्धवट राहिलेलं आहे. आणि माझं लग्न जुळून आलं 2022ला. माझं अरेंज मॅरेज आहे, तर आमचे 33 गुण जुळले होते. घरातल्यांनी होकार दिला म्हणून आम्ही लग्न केलं. नंतर माझा तिथून प्रवास सुरू झाला. लॉकडाऊन पिरियडमध्ये मी मोबाईल स्क्रोल करत असताना ना प्रतिलिपी ऍप मला एक प्लॅटफॉर्म दिसला. सहज म्हणून मी वाचायला घेतले ऍप डाउनलोड करून. मला वाचायची आवड निर्माण झाली. नाही म्हणताना मी दिवसात एक 15 ते 20 कथा वाचत होते. अंदाजे एका महिन्यात मी 300 ते 400 कथा मालिका वाचले होते. मग माझ्याही मनात इच्छा निर्माण झाली की आपणही काहीतरी लिहावं. मग मी सुरुवात केली ती प्रेमाची परिभाषा, एक छोटीशी लघुकथा मी शॉर्ट स्टोरी चालू केली होती. तिथून मला रिस्पॉन्स छान भेटला. असं करत मी एक लव्ह स्टोरी वगैरे, फॅमिली स्टोरी, लघुकथा वगैरे मी लिहित गेले आणि मला छान आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळत गेला. आणि यात मला आजी आजोबांचा खूप मोठा आशीर्वाद, पाठिंबा मिळाला आणि त्याने मला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन केले. आमचे मामा मामी, माझी फॅमिली, माझे मिस्टर, माझी बहीण भाऊजी सगळ्यांचा मला सपोर्ट गेला आणि वाचकांमुळे मला हुरूप लिहायचा एक हुरूप मिळाला. त्यामुळे मी लिहितच गेले. नाही, आता आपण तुम्ही म्हणलं की लघुकथा असतील, दीर्घकथा असतील, एका लघुकथेमध्ये किती पार्ट असतात आणि जेणेकरून ते अंदाजे किती वेळाचं ते नियोजन होत असतं? जर आपण वाचायला घेतलंय तर किती वेळ त्याला लागतंय? सर, लघुकथा म्हणजे एक शॉर्ट स्टोरी, 3 ते 5 मिनिटाची स्टोरी. अंदाजे 3000-4000 शब्दसंख्या मर्यादा असतात, तेवढे शॉर्ट स्टोरी असते. आणि दीर्घकालीन कथा मालिका म्हणजे आपण 200 भाग, 100 भाग, 150 भाग, 400 भाग, कितीही भाग लिहू शकतो. माझी असे एक 10-12 स्टोरी आहेत. एक जीवनसाथी जी कथा आहे ती 50 भागांची स्टोरी आहे आणि एक नवीन अपकमिंग जी स्टोरी येणार आहे, माय बिलोनियर हजबंड, ती 100 भागांची स्टोरी आहे सर. म्हणजे त्या स्टोरीमध्ये नेमकं काय असं 50 भागामध्ये 100 भागामध्ये जे आपण लिखाण केलेलं असतं त्यामध्ये नेमकं काय असतं? तर एक बिझनेसमॅन, श्रीमंत घराण्यातले एकुलता एक मुलगा आणि गरीब घराण्यातली एक मुलगी
ऑफिसमध्ये लव्ह स्टोरी चालू असती. तिथून फ्रेंडशिप ऑफिस म्हणजे बॉस आणि एम्प्लॉईचं नातं ना, मैत्री नंतर ना प्रेम, जसं प्रेमाअलीकडे नात्याच्या पलीकडे असं पण जसं म्हणतो त्या पद्धतीने नातं फुलत जातं. मग सहवासातून प्रेम भरतं म्हणतो ना, त्या पद्धतीने मग तिथून लव्ह स्टोरी चालू होती सर. आणि तिचं ऑलरेडी एंगेजमेंट झालेलं असतं. काही कारणास्तव त्यांच्या घरातले नको म्हणतात म्हणून मग इथं जेव्हा याच्यासोबत प्रेम प्रकरण होतं, यांच्या घरातले सांगतात, सगळे होकार देतात. अचानक सडनली जेव्हा हिरोवर अटॅक होतो ना, तेव्हा हिरोईन मध्ये त्याला वाचवायला जाते, तेव्हा तिच्या गर्भपिशवीवर घात होतो. मग ते काय कारणास्तव तिचा गर्भपिशवी काढला जातो. मग तिच्या घरातले म्हणतात की पुढे जाऊन आई होऊ शकत नाही. तर तिचा ज्या निलेश म्हणून मुलगा आहे ना, तिच्यासोबत जे एंगेजमेंट झालेलं असतं, पुढे जाऊन त्यांचं लग्न असतं, ते पुढं कधी आई होऊ शकत नाही. तर तिला मातृत्वच नाहीये, म्हणजे या स्त्रीला मातृत्व नाहीये म्हणून या समाजात तिला काहीच अर्थ नाहीये. यामुळे ते लग्न तिथंच तुटून जातो. मग हिरो आदित्य देशमुख पुढाकार घेतो, मग तिच्यासोबत लग्न करतो. तिच्यासाठी पूर्ण आश्रम त्यांनी हे करतो, नाव तिचं देतो जान्हवी अनाथ आश्रम म्हणून. तिथं मग ते मुलीला ते दत्तक घेतात. तिथून त्यांची लाईफ चालू होते. तुमच्या आता स्टोरीवरनं असं लक्षात आलं की आता सोलापूर शहरात असेल किंवा अन्य कुठेही असेल, ज्यावेळेला टीव्ही आपण चालू करतो त्यावेळेला सिरियल सुरू होतात. ते प्रत्येक सिरियल मध्ये एक मुलगा असतो, मुलीशी लग्न करतो, त्याचा प्रेम संबंध दुसऱ्याशी जुळलेला असतो. पण असेच सिरियल चालू करण्यापेक्षा संस्कारिक जे सिरियल असतात त्या सिरियलकडे का लक्ष जात नाही? कारण जेणेकरून प्रेक्षकाला ते आवडत नाही म्हणून तुम्ही लिखाण करत नाहीत का? तसं नॅचरल मध्ये येत असतंय? नाही, सगळं मिक्सिंग असतं सर. आता एक नवीन तुम्ही ज्या पद्धतीने म्हटले ना, ती एक स्टोरी आहे नातं असंही. तसंच गरीब अनाथाश्रम मधली वाढलेली मुलगी आहे. 18 वर्षे ती अनाथाश्रम मध्ये सगळं शिक्षण वगैरे सगळं अलाव करतात. 18 वर्ष झालं की आपल्याला ते अनाथाश्रम सोडावं लागतं. मग आपण आपल्या पायावर उभा राहून बाहेर कुठं तर ऑफिस वर्क किंवा फ्लॅट रेंटनं घ्यायचं, मग ऑफिस करायचं, आपलं दैनंदिन जीवन तसं करायचं. तिथून एक मी स्टोरी घेतली. असंच एक बिझनेसमॅन मुलगा, मग ते त्यांच्या ऑफिसमध्ये ती काम करते. तिथून त्या दोघांचं चालू होतं. त्यांच्या आई वडिलांना ती मुलगी आवडती, अनाथ असलेली असती, सगळ्या गोष्टी तिला म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असतं. ती मुलगी पहिल्या नजरेत त्यांना आवडलेली असती. मग तिथं लग्न केल्यावरती एक 35 घरांचं ते मोठं फॅमिली असतं. त्यांना सांभाळून त्यांना टिकून ठेवण्यासाठी तिनं खेडेगावामध्ये तिच्या नावावरती एक संस्था ओपन करते, जे ती लोकांना, गरजू विद्यार्थ्यांना किंवा म्हणा महिलांना पापडचं, लोणचं वगैरे ते सगळं तिनं तिथं उभा करते त्यांच्या मिस्टरांचं सपोर्टनं. तिथून त्यांची स्टोरी स्टार्ट होते सर. म्हणजे तुम्ही आता स्टोरी सगळं सांगायला लागलं, तुमच्या मनात आलेल्या स्टोरी असतात का तुम्ही म्हणजे असं कुठंतरी वाचून घेतलेलं? मी जेव्हा लिहित जाते ना, तेव्हा डोक्यात इमॅजिनेशन असतं. मी जेव्हा लिहित जाते तेव्हा फ्लो न सगळं डोक्यात इमॅजिनेशन असतं. या पद्धतीने उतरवायचे, ही स्टोरी घ्यायचे, नेक्स्ट सीझन असंच घ्यायचं, डोक्यात ठरलेलं असतं प्लॉट, त्यानुसार घेते. मग आता तुम्ही कुठलं तरी एक स्टोरी लिहायला लागलं, आज अचानक मध्ये दुसरी स्टोरी जर येत असेल, मग त्याला नियोजन कसं करत असतं? जेव्हा डोक्यात जेवढे थोडेफार विचार आलेले असतात ना, ते एका बुक मध्ये मी नोंद करून ठेवते. म्हणजे पुढचं आपल्याला दुसऱ्या भागामध्ये हा स्लॉट ऍड करायचे, यानुसार आपल्याला कथा स्टार्ट करायचे. एवढं डोक्यात ठेवून मी 4-5 बुक वगैरे लिहून ठेवले. त्यानुसार आपल्याला रोज एक चॅप्टर लिहून रोज एक पोस्ट करायचंय. तुमचं मिस्टर नेमकं काय करतात? माझे मिस्टर टेलरिंग आहे. पण टेलरिंग आहे आणि तुम्हाला 2 मुलं आहे असं कळतंय. मग हे सगळं मुलांचा सांभाळ, एकदम छोट्यातले छोटे मुलं आहेत, 2 वर्ष 3 वर्ष असे आहेत. मग या मुलांचं सांभाळ करताना तुमच्या बुद्धीला चालना मिळताना नेमकं कसरत चाललेलं असतं? सकाळी कसं काम असतात, घरातले काम लेडीज ध्यानात ठेवत. सकाळचे घरातले काम झाल्यावर दोन्ही मुलांना जेवण घालून त्यांना झोपू घालते. त्यांनी झोपले की 2-3 तास वेळ मिळतं. त्या वेळेचं नियोजन मी पूर्ण स्टोरी लिहिण्यात करते. मग यांनी कामाला गेलेले असतात, त्यांनी येईस तर मुलांना सांभाळणं, लिखाण काम जेवढं होईस तर तेवढं करते. नसेल तर नाईटच्या वेळी 11 ते 3 पर्यंत मी नाईट रोज करते. हा कंपल्सरी मी लिखाणाला तेवढा वेळ देते, वाचनाला आणि लिखाणाला 11 ते 3 तेवढा वेळ काढून मॅनेज करून तेवढं लिखाणाला वेळ. रात्रीचं जर तुमचं लिखाण असेल तर दिवसावर परिणाम होता त्याची? आता सवय झाली सर. 2 मुलं छोटे आहेत ना, ते दिवसा खेळतात, झोपतात, हे करतात. एक वेळेस नाईट ड्युटी झाल्या ना तर लिखाणावर एकदा परिणाम पडतो. जर मुलं जागरण केले तर त्यांना घेऊन फिरणं वगैरे होत नाही ना, तर एकदा त्या लिखाणावर परिणाम. तुम्ही केलेल्या लिखाणाचं कुठं आपल्या लोकल मध्ये किंवा अन्य ठिकाणी तुमचा सदुपयोग झालाय का? 2-3 ठिकाणी झालेले. हा, म्हणजे नेमकं कोणाकडे तुम्ही जाऊन त्याचे आपले
परफॉर्मन्स केलाय किंवा जेणेकरून त्यांनी तुम्हाला मदतीचा हात पुढे केला, असे कुठले ठिकाण आहेत का? आधी होते एक व्यंकटेश दोनतास सर होते स्वरांजली चॅनल मध्ये. सरांनी माझा परफॉर्मन्स बघितला होता. माझा इंटरव्ह्यू त्यांना थोडक्यात माहिती सांगितली, त्यांनी मदतीचा हातभार तिथे लावला, सरांनी प्रोत्साहन दिलं. तिथं माझं पहिलं एक मुलाखत झालं. त्यानुसार मला माझ्या मनात विचार आला की आपण जसं स्टोरी लिहित आहोत तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पण आपण काही आपल्या स्टोरीचे लिंक जर अपलोड केले ना, कुठले तर सरांना वगैरे कोणाला आवडलं असेल तर ते विकत घेतात ना, त्यानुसार पण आपल्याला बेनिफिट मिळतं आणि दुसरं प्लस आपली पब्लिसिटी पण होते, असा मी विचार केला. तुम्ही कुठलं तर आकाशवाणीला जाऊन जॉईन झाला म्हणजे काही पॉकेट एफएम म्हणजे असून तुम्ही काय तर असं प्रोजेक्ट केलेला आहे ना, त्याचं काय तर माहिती असेल तर आपल्याला प्रेक्षकांना. पॉकेट एफएम मध्ये मी 6 महिने काम केले सर. तिथं कसं नवीन फ्रेशर लोकांना लिखाणाची आवड असते, वाचनाची आवड असते, पण नेमकं त्यांना लिखाण कसं करायचं याबद्दल काही माहित नसतं. त्या फ्रेशर लोकांना मी मदत केली होती. 6 मंथ मी त्या इथे काम केले ना मराठी डिपार्टमेंट मध्ये इंटरनल म्हणून. तिथं ते लोकांना काम केलं, कसं लिहायचं, स्टोरीचं थीम कसं ठरवायचं, कशा पद्धतीने एक भाग लिहायचं, म्हणजे लोकांना ते उत्सुकता निर्माण ठेवण्यासाठी किंवा शेवटी ट्विस्ट टाकायचं जेणेकरून लोकांना उद्याचा दिवस आपल्याला कधी वाचायला भेटेल याविषयी त्याने उत्सुकता मनात टिकून ठेवण्याचं. आपलं शिक्षण एमकॉम पर्यंत फर्स्ट इयर पर्यंत झालं असं म्हणतात. मग तुम्ही जर एज्युकेशनच्या हिशोबाने जर शिक्षण घेतलं, तुम्ही MA केलं किंवा मराठी माध्यम घेतलं तर तुम्हाला प्रगती होऊ शकते असं वाटत नाही? वाटते सर. मला कसं एमकॉम झाल्यावर मला PhD करायचं होतं मॅनेजमेंट सब्जेक्ट मध्ये. ते इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये मला करिअर करायचं होतं. ते लग्न झालं, मुलं बाळ, मग करिअर इथं स्टॉप झालं, पुढे काही करता आलं नाही. मग माझं पहिलं 2019 पासून प्रतिलिपीमध्ये कळ होता लिहिण्याचा वाचनाचं, तेच मी कंटिन्यू ठेवले. आता प्रतिलिपीमध्ये तुम्ही रोजचं काय असेल ते लिखाण तुम्ही टाकताय का? हा सर, रोज एक पार्ट मी लिहून पोस्ट करते, जमलं तर 3-4 पार्ट पण लिहून पोस्ट करते मी वेळेनुसार. त्याचं नियोजन तुमच्याकडे कसं असतंय, कसं येत असतंय आणि त्याचं आउटपुट काय भेटतंय का तुम्हाला? मला मी रोज एक पार्ट लिहून पोस्ट करते. लोक आवडले की ते आपल्याला प्रोत्साहन देतात. आपण जसं ₹1 कॉइन, ₹2 कॉइन, ₹5 कॉइन असं देतो ना, ते आपल्याला कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर जसं करतं ना, तसं केल्यावर त्यांच्या आवडीनुसार आपल्याला कॉइन्स देतात, जेणेकरून मंथली आपल्याला त्याचं अमाऊंट बेनिफिट म्हणून मिळतं. 100% पैकी 25% आपल्याला मिळतं, 75% त्या प्लॅटफॉर्मला जातं. आता तुम्ही मला वाटतं 2019 पासून आतापर्यंत किती स्टोरी लिहिल्या आणि त्याला काय नावं दिलं आणि काय नेमकं त्याच्यातलं ध्येय निर्माण तुम्हाला करायचं? नाही म्हणतात एक 15 ते 20 स्टोऱ्या मी लिहिल्या आहेत. नॉवेल्स, कथा मालिका, दीर्घकालीन कथा जास्त लिहिल्या आहे आणि लघुकथा शॉर्ट स्टोरी एक 15-20 असतील. आता तुम्ही स्वतः पण कविता लिहिता, काही स्वनिर्मित आहेत, काही दुसऱ्यांचं स्वनिर्मित कविता आहेत. त्या कवितेतला नेमका गाभा काय असतो आणि कवितेचा नेमकं करायचा उद्देश काय आहे? ओढ तुझी मनाला छळली अशी, म्हणजे प्रियकराला आपल्याला भेटायचं असेल किंवा प्रियकराचं पत्र जर आपल्याला मिळत नसेल तर आपण पत्राद्वारे आपल्या मनातील भावना, प्रेम भावना प्रकट करून त्यांना पाठवू शकतो. त्यानुसार प्रेमाची भाषा ती आपलं काय, अबोल प्रेमातून प्रीत फुलते, त्या पद्धतीने त्याच्यात एक मजकूर मी लिहून असं 2-3 एक 4-5 लिहिले होते. एक कुठले तरी छोटस कडवं असेल तर तुम्ही सांगू शकता? ओढ तुझी मनाला सांगून गेली, प्रियकरा तुझ्यासाठी प्रीत आसुरलेली, मनाला सांगू कसा अरे प्रियकरा, तुझी प्रेम भावना तुझ्यासाठी आसुरलेली, मनात असलेली प्रेम भावना तुझ्यापर्यंत पोहोचवते ही पत्र, तुझ्या मनातील भावना प्रेमातून मला पाठव रे प्रियकरा, तुझ्या शेवटा सांगता तुझी प्रीत तुझी वाट पाहते. ठीक आहे, म्हणजे तुम्ही लिहिलेलं स्वयं असल्यामुळे तुम्हाला लागले चाललंय, नसेल तरी आपण तुम्ही लिहिलेल्या कागदावर आपण वाचून घेऊ शकलो असतं. ठीक आहे, तुम्ही आता जे सगळं प्रकाशनापूर्वीचं आणि प्रकाशनानंतरचं स्टोरी सांगितलंय, आतापर्यंत तुमच्या स्टोऱ्या किती प्रकाशन झाल्या आणि किती प्रकाशनाच्या वाटेवर आहे? एक स्टोरी सध्या तर प्रकाशित होणार आहे सर. जीवनसाथी एक पहिला पर्व, याचे 2 चॅप्टर आहेत. पहिल्या भागामध्ये 25 भाग आणि दुसऱ्या चॅप्टर मध्ये 25 भाग, 50 भागांची स्टोरी आहे सर. मग हे स्टोरी तुम्ही प्रतिलिपीमध्ये टाकलंय का आणि कसं तुम्हाला? फक्त प्रतिलिपीमध्ये टाकलेलं आहे. मी हे बुक प्रकाशित करायचं मार्गावर आहे. आता मला एक बुक लॉन्च करायचंय सध्या तर. आणि या पुढचं तुमचं अप्रकाशित झालेल्या कुठल्या स्टोरी आहेत? एक नातं असई तू माझीच, जोडे प्रेमाचे नाते, एक नातं असई, एक रिश्ता ऐसा भी, माय बिलोनियर हजबंड, बेरंग एक प्रेम कथा.
आता तुमच्या या सगळ्या सहवासामध्ये तुमचं पतीचं काय सहभाग आहे? मला मिस्टर सपोर्ट करत होते थोडंफार. लिखाणात नाही म्हणतो ना तर पोरांना सांभाळ तू, मी सांभाळते, तू जमेल तसं तुझं घरातलं काम करून तू लिखाणाला वेळ दे, एवढंच करत. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला मदतीला मिस्टरांचा सपोर्ट होता. आता तुम्ही म्हणलं की जीवनसाथी भाग 1 आणि भाग 2 येणार आहे, ते पुढचे तुमचे काही प्रकाशित असलेले पुस्तक आहेत. सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की माधुरी चिठ्ठ्या लिहा, ज्या स्वतः लिखाण केलेले आहेत. काही भागाचे पुस्तक अनेक ठिकाणी अजूनही प्रकाशित झालं, म्हणजे अप्रकाशितच्या वेळेत आहेत. आपल्याकडे कोण दानशूर असतील किंवा जे या कलेला प्राधान्य देण्यासारखं असतील तर त्यांनी माधुरीताईशी संपर्क साधून त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी आणि पुढच्या काळात्मक जीवन जगण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करावं असं मला या जनदर्पण न्यूज चॅनलच्या वतीनं करावंसं वाटतंय. कारण त्यांच्या मनातली इच्छा अनेक टीव्ही सिरियल असतील किंवा अन्य जे प्रोग्राम असतील, वेब सिरीज असतील, या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सुद्धा आपल्यासारख्यांची सहभाग एक गरजेचं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना मदत कराल त्या पद्धतीने ते यापुढेही चांगल्या पद्धतीनं आपलं लिखाण करतील असं मला वाटतंय. कारण त्यांचं जवळजवळ 6 वर्षातलं सहवास बघितलं तर ते छोट्या म्हणजे लहानपणीच आपल्या आईला गमावलेले, नंतर आपल्या आजी आजोबा मामा मामी बरोबर त्यांचं जीवन सहवासात आलेलं आहे, नंतर आता पतीकडून त्यांना सहकार्याची भूमिका मिळालेली आहे. अशा ताईला आपणही थोडं मदतीला आपण प्रोत्साहन द्यावं. आणि आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या चॅनलला भेट दिलात आणि आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.